आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पक्षाच्या तरुणांना राजकारणात संधी देण्याच्या धोरणानुसार प्रभाग क्रमांक 2 नागपूर चाळ पुणे नगर येथील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तरुण आणि सुशिक्षित उमेदवारांना संधी देण्यात आली आहे। या संधीचं निश्चितच सोनं करू असा ठाम निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजप युतीच्या उमेदवार ॲडव्होकेट रेणुका चलवादी यांनी व्यक्त केला आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि माझी आई या दोघी माझ्या जीवनाच्या प्रेरणास्थान आहेत। त्यांच्या संघर्षातूनच मला लढण्याची ताकद मिळते असं सांगत ॲडव्होकेट रेणुका चलवादी म्हणाल्या की 10 दिवसांपूर्वीच मला बाळ झालं आहे, तरीही मातृत्वाच्या जबाबदारीसोबत सामाजिक आणि राजकीय लढ्यात उतरण्याची प्रेरणा या 2 महिलांकडूनच मला मिळत आहे असं त्या म्हणाल्या। त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या महिला शिक्षकांनीही कठीण परिस्थितीत काम करत समाजासाठी योगदान दिलं आहे। त्यांच्या कार्यातूनही आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचं चलवादी यांनी सांगितलं। त्यामुळे या आव्हानात्मक परिस्थितीतही आपण निवडणूक प्रचारात सक्रियपणे सहभागी होणार असल्याचा निर्धार चलवादी यांनी व्यक्त केला। प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा, शैक्षणिक विकास, महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विशेष योजना राबवणं तसंच मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू करणं हा आपला प्राधान्यक्रम असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। यासोबतच मोहल्ला स्ट्रीट लाईट उपक्रमाच्या माध्यमातून प्रभागातील ब्लॅक स्पॉट शोधून त्याचं सुशोभीकरण करणं, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं आणि नागरिकांना सुरक्षित आणि बसण्यायोग्य ठिकाणे उपलब्ध करून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला। निवडून आल्यानंतर या सर्व कामांना प्राधान्य देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास ॲडव्होकेट रेणुका चलवादी यांनी व्यक्त केला। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। आपण प्रभाग क्रमांक 2 मधून जे उमेदवारी घेतलेली RPI आणि भाजप ह्याच्यातून, तर काय सांगणार आपण प्रभाग क्रमांक 2 मधून? प्रथम सर्वांना नमस्कार, जय भीम। आज शौर्य दिवसाची शुभेच्छा व्यक्त करते आपल्या सर्वांना, तसेच नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा व्यक्त करते। आज मला प्रभाग क्रमांक 2 मधून RPI आणि BJPच्या अलायन्समध्ये उमेदवारी जाहीर केलेली आहे। खरं तर दोन्ही पक्षाचा मी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी तरुणांना संधी दिलेली यावेळेस, कारण मी आणि माझ्यासोबतचे जे 3 उमेदवार आहेत तेही देखील तरुण आहेत। आज भाजपचा आणि RPIचा नेहमीचा एक मुद्दा आहे की तरुणांना संधी द्यायला पाहिजे, आणि खरंच त्यांनी ते क्वालिफाईड तरुणांना संधी दिलेली आहे। आणि आम्ही युवक असल्यामुळे युवकांसाठी भरपूर काम करायची इच्छा ठेवलेली आहे, आणि तसंच आमच्या ज्येष्ठ मंडळींसाठी विविध योजना देखील आम्हाला आणायचं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार। ताई, महत्त्वाचं काम 2 नंबरमध्ये काय करणार आहे आपण प्रभाग 2 मध्ये निवडून आल्यावर? सर, प्रभाग 2 मध्ये महत्त्वाचे काम म्हणजे माझी 5M पॉलिसी म्हणून मी अनेक वर्षापासून इथे काम करत आहे। त्या 5M पॉलिसीमध्ये तर एक तर आहे मोहल्ला वकील, मोहल्ला पाठशाला आणि मोहल्ला क्लिनिक आणि महिला सशक्तीकरण, असे हे 5 योजना आहेत। तर ह्या 5 योजनांमध्ये काय आहे की हेल्थमध्ये आम्ही इथे प्रत्येक एरियामध्ये, विद्यानगर असेल या पंचशील नगर असेल, नागपूर चाळ असेल, फुले नगर असेल, ह्या ठिकाणी एक OPD बेस हा क्लिनिक असला पाहिजे, जिथे एक चांगले क्वालिफाईड डॉक्टर्स तिथे असलं पाहिजे, जे BAMS, BHMS या MBBS MD डॉक्टर्सचं तिथे असणं हे गव्हर्नमेंटकडून आम्ही करायचा प्रयत्न करतो। त्यानंतर दुसरं आहे मोहल्ला पाठशाळामध्ये। सर, मी स्वतः एक स्कूलची संचालक आहे, तर मला असं वाटते की जसं माझ्या स्कूलमध्ये जे शिक्षण भेटतं आहे, आपल्या प्रत्येक महापालिकेच्या शाळेमध्ये पण त्याच लेवलचा CBSEच्या लेवलचं शिक्षण भेटायला पाहिजे, म्हणून मी त्या शाळेमध्ये CBSE लेवलचं शिक्षण भेटावं हेही देखील आम्ही प्रयत्न करणार। तर हा मोहल्ला पाठशाळामध्ये अजून एक ॲड करण्याचा असं आहे की जेवढे पण आमचे जे लोक असे जे ट्यूशन फीज अफोर्ड करू नाही शकत, त्यांच्यासाठी आमच्या शाळेकडून फ्री ऑफ कॉस्ट ट्यूशन देखील प्रोव्हाइड होतील, जे बेसिक सब्जेक्ट्स घेतील।
जे बेसिक सब्जेक्ट्समध्ये इंग्लिश, मॅथ्स, हिंदी आणि मराठी असेल, हे 4ही सब्जेक्ट्स आम्ही घेऊ, असं आम्ही प्रत्येक एरियामध्ये करणार आहे. हा झाला एज्युकेशनमध्ये. हेल्थमध्ये झालं. मोहल्ला वकील असं आहे की सर आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाला लीगल ॲडवाईसची गरज असते. लीगल ॲडवाईसमध्ये पण काही गोष्टी घडल्या, कुठलाही छोटासा प्रकार सुद्धा गुन्हा घडलं तर काय करायचं, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथून काय करायचं, कसं जायचं, हे कोणाला जास्त माहिती नसतं. तर हा फ्री लीगल एड सर्व्हिसेस आम्ही तिथे देणार आहे. आणि त्यानंतर आहे आमचं मोहल्ला स्ट्रीट लाईट. मोहल्ला स्ट्रीट लाईट म्हणजे सर की असे डार्क स्पॉट आम्ही आयडेंटिफाय करणार की जिथे ह्या गुन्हेगारी घडते आणि तिथे घडू ना म्हणून आम्ही CCTV आणि पोलीस कंट्रोल म्हणा, या स्ट्रीट लाईटची योजना म्हणजे तिथे आम्ही ब्युटिफिकेशन असं करू की तिथे लोक जाऊन बसतील की जेणेकरून तिथे गुन्हा घडणं कमी होईल, गुन्हेगारी घडणं कमी होईल. अशी आमची मोहल्ला स्ट्रीट लाईटची योजना. आणि महिला सशक्तीकरणमध्ये सर आज आम्ही भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टीच्या ह्या दोन्ही पक्षाचे जे योजनाचे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे की स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल हा मिनिस्ट्रीच एक, त्यानंतर स्टार्टअपचा एक योजना असेल, त्या योजनाच आम्ही प्रत्येक महिलांसाठी आम्ही इथे प्रभाग क्रमांक 2मध्ये आणायची इच्छुक आहे. ताई 7-8 दिवसच झालेले आपली डिलिव्हरी झालेली, आपल्याला बाळ झालेलं आहे. मी स्वतः पाहिलं की 1-2 दिवस अगोदर की आपण फॉर्म भरायला आले होते की एक महिलाची डिलिव्हरी झाली तर ते हालत नाही आहे, ते पण आपलं सिजर झालेलं आहे की आपण स्वतः फॉर्म भरायला आलेले आणि एवढ्या डेअरिंगला आलेले एक महिला असून आपण दुसरी महिला असली असती तर ती जागेवर हल्ली नसते, तरी तुम्ही फॉर्म भरायला आले, काय सांगणार? सर भारताचा इतिहास बघितलं तर सर्वात जास्त महिलांनीच काम केलेलं आहे. तर आत्ता पुणे हा विद्याचं माहेरघर आणि पुण्यामध्ये प्रसिद्ध जे बालगंधर्व चौक आहे तिथेच झाशी की राणीचं पुतळं आहे. त्या पुतळ्यामध्ये बघितलं तर झाशीची राणीचे पाठीमागे बाळ आहे त्यांचं. ते ज्यावेळेस लढाई करू शकतं, इतिहास हा भारताचा असा आहे, तर आम्ही कशासाठी राहू? नेहमी ज्यावेळेस म्हणतात सोशल वर्कर जे म्हणतात, मोठे मोठे नेते म्हणतात की खरं भारताच्या इतिहासमध्ये महामानवांचा खरीचा वाटा आहे, तर त्यांच्याकडून इन्स्पायर करून मी देखील करते. आणि सर्वात मोठं म्हणजे माझी आई आहे सर. माझी आई ज्यावेळेस माझा जन्म झालं होतं ती आज आम्हाला म्हणते की तुमचं लहानपण आम्ही बघितलं नाही कारण आम्ही घर बांधत होतो. ज्यावेळेस ती मला घेऊन अगर ती घर बांधू शकते तर मी तर काही करत नाही. माझ्यासाठी ती छोटी गोष्ट आहे असं मला वाटते की मी जे करते, कारण माझ्यापेक्षा जास्त तिने कष्ट घेतलेले. तर ह्या एवढे लोकांना बघून मलाही वाटतं की मीही देखील करू शकते. अजून एक गोष्ट म्हणायला गेलं तर सर माझ्या शाळेमध्ये 100 महिला आहेत, महिला टीचर्स आहेत. तेही ह्या परिस्थितीमधून जातात, पण इथे स्कूलमध्ये थांबून ते 1-1 तास लेक्चर्स घेतात. तर त्यांना मी इन्स्पायरेशन का नाही घेऊ शकत? एवढे लोक माझ्या सपोर्टला आहेत, तर मला हे डिफिकल्टी वाटतच नाही. माझे वडील आहे, माझे हजबंड आहे, माझे घरचे, आणि त्याच्यापेक्षा माझे पूर्ण स्कूल माझ्या पाठीशी आहे. ते जे करायला सांगतात आहे आणि त्यांचं सपोर्टनी मी पुढे आहे. म्हणून तिथे फॉर्म भरायला मी एकटे नाही, माझे सगळे स्टाफ पण होते तिथे आणि माझी आत्या वगैरे सगळे आहे. तर सर सगळं क्रेडिट मी त्यांनाच देणार. चला, पुढील कामासाठी ॲक्शन महाराष्ट्राकडून आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद सर. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.